जग हम आरी, सब पे है हम भारी। जय शिवराय भावांनो, आपला आजचा जो काही विषय आहे तो एकदम टॉप क्लास आणि एकदम नेक्स्ट लेवल असा विषय तुमच्यासाठी आपण घेऊन आलो आहे। तर मित्रांनो, जर तुमच्या भावासोबत किंवा तुमच्या मित्रासोबत या प्रकारचा फोटो असेल तर तुम्ही देखील एकदम खतरनाकरित्या ही रील एडिट करून इंस्टाग्रामवरती लाखामध्ये आणि मिलियनमध्ये व्ह्यूज गेन करू शकताय। फक्त मित्रांनो, ही रील एडिट करण्यासाठी तुम्हाला आपला आजचा जो काही व्हिडिओ होणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर मित्रांनो, या रीलला एडिट करण्यासाठी तुम्हाला CapCut ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे। तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्या ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे। ॲप्लिकेशनला ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही ज्या कोणत्या फोटोचा व्हिडिओ बनवणार आहे तो फोटो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे। फोटो ॲड केल्यानंतर आता मित्रांनो बघू शकता तुमच्यासमोर या प्रकारचा इंटरफेस येईल। जर मित्रांनो तुमचा फोटो रीलच्या रेशोमध्ये म्हणजे ऑटोमॅटिकली नसेल तर तुम्हाला सर्वात अगोदर तुम्हाला खाली काय करायचं इथे बघू शकता जे काही टूल बार दिसतोय त्या टूल बारवरती तुम्हाला रेशोचा ऑप्शन दिसतोय, रेशोवरती क्लिक करायचं आहे आणि जो काही 2 नंबरला इंस्टाग्राम रीलचा रेशो आहे तो रेशो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे। तरच मित्रांनो जी काही रील असणार आहे ती रील तुमची बनणार आहे। ओके, तर मित्रांनो या प्रकारे झाल्यानंतर आता तुम्हाला खाली ॲड ऑडिओचा ऑप्शन दिसतोय, त्या ॲड ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आता मी तुम्हाला जे काही ऑडिओची लिंक असणार आहे ती डिस्क्रिप्शनला आपल्या प्रोव्हाइड केल्या, तिथून तुम्ही ते ऑडिओ ॲड करून घ्यायचं आहे। ऑडिओ ॲड केल्यानंतर आता मित्रांनो जे काही फोटो आहे त्या फोटोत आपली जी काही सॉन्ग असणार आहे त्या सॉन्गच्या लेंथपर्यंत व्यवस्थित ठेवायचं आहे आणि जो काही एक्स्ट्रा पार्ट उरेल तो तुम्हाला इथे स्प्लिट करून डिलीट करायचा आहे। तर या प्रकारे झाल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे। सुरुवातीला आल्यानंतर आपले जे काही ऑडिओ असणार आहे त्यावरती आपल्याला बीट मार्क करायचे आहेत। तर सिम्पलरित्या मित्रांनो तुम्हाला सर्वात अगोदर सॉन्ग ऐकून घ्यायचं। सॉन्ग ऐकल्यानंतर आपली जी काही म्युझिक म्हणजे ऑडिओची टाईमलाईन आहे त्या ऑडिओच्या टाईमलाईनला सिलेक्ट करायचं आहे आणि बीटचा जो काही ऑप्शन दिसतोय त्यावरती तुम्हाला येऊन जायचं आहे। इथे आल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला एकदा सॉन्ग ऐकून घ्यायचं आहे। ओके, तर मित्रांनो आपली जी काही पहिली बीट द्या बघू शकता या पोझिशनला आपली पहिली बीट द्या। तर सिम्पली ह्या पोझिशनला यायचं आहे। बघू शकता आता लोह जग हमारे असं काय तर म्हणते आणि बरोबर एकदम असा ठोका पडतोय म्हणजे बीट येत्या। तर ह्या पोझिशनला आपली बीट मार्क करायची आहे। नंतर मित्रांनो तुम्हाला सॉन्ग ऐकून घ्यायचे। सॉन्ग ऐकल्यानंतर सब पे है हम भारी असं काय तर आहे। तर बघू शकता या पोझिशनला आहे म्हणजे इथे 6 सेकंदवरती आहे। तर इथे तुम्हाला बीट मार्क करायचे आहे। नंतर मित्रांनो आणखी एकदा तुम्हाला सॉन्ग ऐकून घ्यायचं आहे आणि आपली जी काही पुढची बीट आहे ते 8 सेकंद इथे बघू शकता 8 वरती आहे आणि लास्टला आपली जी काही बीट असणार आहे ती बघू शकता तर ती ह्या पोझिशनला आहे। म्हणजे आता मित्रांनो तुम्हाला बीट ओळखाय सगळ्यात सोपी मेथड सांगतो। आता ह्या मेन बीट आपण मार्क केल्या तर मित्रांनो आता बघू शकता जिथे आपण बीट मार्क केल्या तिथे आपली हे ते ऑडिओच्या टाईमलाईनवरती तुम्ही बघू शकता आकाशी कलरमध्ये तुम्हाला चढ उतार दिसतोय। तर मित्रांनो जिथे चढ दिसतोय तिथे आपण बीट मार्क केल्या म्हणजे जिथे जिथे चढ असणार आहे तिथे आपली बीट असणार आहे। ओके, तर मित्रांनो याच्यानुसार तुम्ही बीट ॲड करायचे आहे। बीट ॲड केल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो ओकेवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता जी काही ऑडिओची टाईमलाईन आहे त्या टाईमलाईनवरती आपले पिवळे डॉट आले। तर सिम्पली मित्रांनो त्या डॉटवरती तुम्हाला यायचं आहे जो काही फोटो आपला असणार आहे तो तुम्हाला स्प्लिट करायचा आहे। तर आता मित्रांनो जेवढे पण या ठिकाणी डॉट दिसत आहे त्या प्रत्येक डॉटवरती येऊन जो काही फोटो आहे तुम्ही या ठिकाणी स्प्लिट करतो। ओके, तर तुम्हाला देखील या प्रकारे जो काही फोटो असणार आहे तो फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे। फोटोला स्प्लिट केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे एकदम सुरुवातीला यायचं आहे आणि मित्रांनो तुम्ही जो काही पुढचा फोटो होता तो तुम्ही ब्लॅक अँड व्हाईटमध्ये बघितला असाल तर सिम्पलरित्या मित्रांनो ब्लॅक अँड व्हाईटला करण्यासाठी पहिला जो काही आपला फोटो असणार आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। फोटोला सिलेक्ट केल्यानंतर आता खाली मित्रांनो तुम्हाला इकडे स्क्रोल करायचं आहे आणि ॲडजस्ट बघू शकता ॲडजस्ट असं तुम्हाला ऑप्शन दिसेल तर त्यावरती तुम्हाला यायचं आहे। तिथे आल्यानंतर तुम्हाला एक इथे सॅच्युरेशनचं ऑप्शन बघायला भेटेल। तर सिम्पली सॅच्युरेशनवरती यायचं आणि जे काही सॅच्युरेशन असणार आहे ते तुम्हाला पूर्णपणे मायनस करायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो बघू शकता आपला जो काही कलरफुल फोटो होता तो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये झाला आहे। तर मित्रांनो एवढं झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकताय आता आपल्याला ह्याला ट्रान्झिशन म्हणू शकता, शेक इफेक्ट, ॲनिमेशन काय पण म्हणू शकता ते तुम्हाला आपल्या पूर्ण व्हिडिओवरती द्यायचं आहे। तर मित्रांनो आपलं जे काही तुम्ही पहिलं ट्रान्झिशन म्हणा किंवा शेक म्हणू शकताय तो तुम्हाला क्रिएट करायचा। तर तो कसा करायचा तर सर्वात अगोदर आपला जो काही पहिला फोटो असणार आहे त्या पहिल्या फोटोला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। फोटोला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे आता बघू शकता जे काही ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता बघू शकता इन, आउट आणि कॉम्बो असे 3 प्रकारे तुम्हाला ॲनिमेशन बघायला भेटतील। तर सिम्पली तुम्हाला आउटवरती क्लिक करायचं आहे। आउटवरती क्लिक केल्यानंतर जर मित्रांनो तुमचं प्रो ॲप्लिकेशन असेल म्हणजे CapCut प्रो असेल तरच तुम्हाला हा इफेक्ट बघायला भेटेल। तर मित्रांनो आउट ॲनिमेशनमध्ये तुम्हाला फोल्ड असा आहे बघा इथे प्रोमध्ये तुम्हाला जो काही फोल्डचा इफेक्ट दिसतो म्हणजे फोल्ड ॲनिमेशन दिसते तर हे तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे। जे काही इथे तुम्हाला खाली सेकंद दिसत आहेत 0.8 वर ठेवायचं। ओके, तर मित्रांनो एवढं ठेवल्यानंतर आता तुम्हाला तुमचा जो काही व्हिडिओ असणार आहे तुम्हाला या प्रकारे बघायला भेटेल। तर आता मित्रांनो काय करायचं बघू शकता आपला जो काही दुसरा फोटो आहे त्या फोटोला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला इथे बघू शकता इन ॲनिमेशनमध्ये आता तुम्हाला
रॉक व्हर्टिकल असं ॲनिमेशन बघायला भेटेल. ओके, रॉक व्हर्टिकल. तर आता इथे बघू शकता मी पुढे आले रॉक व्हर्टिकल. तर हे ॲनिमेशन तुम्हाला द्यायचं आहे आणि हे ॲनिमेशन दिल्यानंतर 0.5 इथे तुम्हाला जी काही स्ट्रेंथ दिसत्या ती तुम्हाला 1 वरती ठेवायची. ओके, तर बघू शकता 1 वरती मी अशी ठेवली आणि व्यवस्थितरित्या आपला जो काही इफेक्ट होता थोडंसं वाढवून बघतो. नाही 1 वरती. ओके, एवढं डन आहे. तर मित्रांनो बघू शकता आपला जो काही पहिला इफेक्ट आहे तो या प्रकारे क्रिएट झाला आहे. या प्रकारे क्रिएट झाल्यानंतर आता मित्रांनो पुढचा जो काही फोटो असणार आहे त्या फोटोला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो लास्टला तुम्हाला रॉक व्हर्टिकल झाला. आता रॉक हॉरिझॉन्टल इफेक्ट बघायला भेटेल. ओके, तर इथे बघू शकता रॉक हॉरिझॉन्टल असा इफेक्ट आहे. तर तो इफेक्ट तुम्हाला द्यायचा आहे. जे काही 0.5 आहे ते आपल्याला 1 वरती ठेवायचं. ओके, 1 सेकंद. एवढं झाल्यानंतर मित्रांनो बघू शकता परफेक्ट आपले इफेक्ट दिसत आहेत. नंतर मित्रांनो जे काही तुम्हाला ट्रान्झिशनचं ऑप्शन आहे ते ट्रान्झिशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ट्रान्झिशनच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो बघू शकताय आपलं जे काही पुल आउट पहिलं ट्रान्झिशन आहे ते पुल आउट ट्रान्झिशन तुम्हाला द्यायचं आहे. ओके, आणि लास्टला मित्रांनो ट्रान्झिशनवरती यायचं आहे. तुम्हाला इथे व्हाईट फ्लॅश असं काय तर ॲनिमेशन बघायला भेटेल. ओके, तर व्हाईट फ्लॅश हे ॲनिमेशन तुम्हाला द्यायचं आहे. हे ॲनिमेशन दिल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून आता मित्रांनो तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये आता बघू शकता हॅलो ब्लरचा जो काही इफेक्ट आहे तो तुम्हाला इथे द्यायचा आहे. हॅलो ब्लरचा इफेक्ट दिल्यानंतर आता मित्रांनो ब्लॅक अँड व्हाईट फोटो आपला जिथे संपतोय म्हणजे कलरफुल फोटो याला चालू होईल त्या पोझिशनला यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो इथे तुम्हाला ग्लिचमध्ये बघू शकता ग्लिचचा जो काही सेक्शन आहे त्यावरती तुम्हाला यायचं आहे आणि क्रोमॅटिक इफेक्ट बघायला भेटेल. तो इफेक्ट तुम्हाला द्यायचा आहे आणि जी काही लेंथ असणार आहे ते एकदम शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. नंतर मित्रांनो सुरुवातीला यायचं आहे. सुरुवातीला आल्यानंतर थोडंसं तुम्हाला बॅक यायचं आहे आणि इथे बघू शकता ओव्हरलेचं ऑप्शन आहे. सिम्पली ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ॲड ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करून आता मित्रांनो जी काही PNG मी तुम्हाला दिली असणार आहे त्या PNGमध्ये ज्या फोटोला म्हणजे तुमच्या फोटोला जी कोणती PNG मॅच होईल ती PNG तुम्हाला ॲड करायची आहे. PNGची लेंथ तुम्हाला एकदम शेवटपर्यंत वाढवून एक्स्ट्रा पार्ट असणार आहे तो स्प्लिट करून डिलीट करायचा आहे आणि मित्रांनो जी काही PNG असणार आहे त्या PNGला तुम्ही या प्रकारे व्यवस्थितरित्या असं ॲडजस्ट करायचं आहे. तर मित्रांनो बघू शकता ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ आपला क्रिएट झालेला आहे. तर तुम्ही शेअरच्या बटनवरती क्लिक करून व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि मित्रांनो थोडा देखील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.